बघा मी 3 कैरी घेतली. आता ह्याची मी सालं सोलून घेते. हे बघा असं सालं सोलून घेते आधी ह्याची मी. सालं सोलून झाली. आता मी कापायला घेते. तुम्हाला दाखवते मी कसं कापते ते. बघा आधी असं मधून हाफ करायचं आणि बारीक तुकडे करायचे, मीडियम तुकडे. फोडी करून झाली आहे बघा. आणि पाणी आहे ना फोडीच्या वर असं येऊपर्यंत पाणी असलं पाहिजे. आता शिजायला घालायचं. मीडियम फ्लेमवरती मी कैरी शिजायला ठेवली आहे. शिजू दे चांगली. हे बघा चांगली वाफ आली आहे. कैरी शिजते. आता स्लो फ्लेम करायचं. कैरी शिजली तर मी गॅस बंद केला आहे. हे बघा कैरी थंड झाले. कैरीचा पल्प आता मी ह्याचं ना सगळं पाणी काढून एका बाउलमध्ये ठेवते. कैरीचं सगळं पाणी काढायचं. आता मिक्सरमध्ये मी हे पल्प घालते कैरीचा. आता त्यात घालते मी चिमूटभर मीठ. आता मी हे जसं 1 बाउल ते मी पल्प घेतलं होतं कैरीचं, तर ते 1 बाउल गूळ. आता ते गूळ घालते यात. 1 चमचा वेलची पावडर घालायचा आणि ग्राइंड करून घेते. हे बघा वाटून झालंय कसं झालंय बघा. हे बघा आता मी एका टोपवरती मी हे गाळणी ठेवली. आता त्यावरच मी हे पल्प गाळून घेते. सगळं गाळून घ्यायचं चांगलं. हे बघा गाळून झालं. हे बघा हा जो पल्प आहे ना, तो तुम्ही 1 महिना फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात काचीच्या बरणीमध्ये घालून. आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही पिऊ शकता पाणीमध्ये मिक्स करून. आता मी सर्व करायला घेते. यात आधी बर्फ घालायचे. 2-3 बर्फ तुम्हाला जेवढं थंड पाहिजे तेवढं. आता हे पल्प घालायचं. प्रत्येक ग्लासमध्ये मी 2-2 चमचे घातलेत. आता थंड पाणी घालायचं यात. तुम्ही साधं पाणी घालू शकता, पण थंड पाणी घालता अजून थंडगार अजून बरं वाटेल, थंडगार वाटेल. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा तयार झालं हे उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्ना. एकदा बनवून बघा. बनवतच बसाल आणि पियतच बसाल. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. आणि कमेंट करून सांगा ही कशी झाली रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.